नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. मी अश्विनी भास्कर खडेपाटील. पुणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ 16 जणांचा गावठी दारू पिल्यामुळे मृत्यू झालाय. विषारी दारू. आणि आता CID छापा टाकते किंवा वेगवेगळ्या संस्था तिथे छापा टाकतायत. पण गेली 2016 पासून मी प्रत्येक वेळेस निवेदनं दिलेली आहेत की गावठी दारू बंद करण्यात यावी. आणि त्या गावठी दारूचे अड्डे जे आहेत ते लोकवस्तीमध्ये आहेत. खूप दारूंचे अड्डे तुम्ही पहा लोकवस्तीमध्ये आहेत. म्हणजे झोपडपट्टी भागात तर प्रचंड प्रमाणामध्ये दारूचे अड्डे आहेत. आणि ती फुगा पद्धत आहे आणि ती विषारू आहे ही अनेक वर्षापासून माहिती असली तरीही त्याच्यावरती ठोस काम असं कोणी केलेलं नाहीये. आबांच्या काळामध्ये ज्यावेळेस आबा गृहमंत्री होते त्यावेळेस थोडंसं काम दारूबंदीवरती झालं होतं. पण त्याच्यानंतर बऱ्याच काळानंतर आजपर्यंत कधीही कोणी गावठी दारूचा विषय घेतलेला नाहीये. आणि गावठी दारू सगळ्यांना माहिती हानिकारक आहे तरी लोक जातात पितात. मजूर असतात ते तिथं जातात आणि पितात. तर ही गावठी दारू कायमची बंद झाली पाहिजे. त्याचा कुठल्याही प्रकारचा पुरवठा नाही झाला पाहिजे. याची दखल माननीय मुख्यमंत्र्यांनी आता घेतली पाहिजे. या काळामध्ये डान्स बार चालू झालेत. जवळजवळ 2014 पासून डान्स बार असतील, दारू अड्डे असतील, गुन्हेगारी असेल, हे असे अनेक प्रमाण वाढलेले आहेत. आबांनी डान्स बार बंद केले पण आता सरासरी डान्स बार चालू आहेत. तसेच अनेक ठिकाणी कला केंद्र आहेत आणि या कला केंद्रावर सुद्धा दारू पिणं चालू असतं. आता तर मध्यंतरीच्या काळामध्ये गोळीबार झाला, कोणाचा मृत्यू झाला. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या बंद झाल्या पाहिजे. आणि माननीय मुख्यमंत्री जे गृह खात्यावरती आहेत त्यांचं काहीही गृह खात्यावर कुठल्याही प्रकारचा वचक नाहीये. त्यांचं गृह खाते इतकं लूज आहे की कधीही कुठल्या दारू अड्ड्यावरती आजपर्यंत छापा पडलेला नाही. ज्यावेळेस मृत्यू झाले त्यावेळेस आता पडलेला आहे आणि आता बघतायत. त्यामुळं गृह खातं निष्कृष्ट काम करतं हे आम्ही स्पष्ट सांगतो. आमचा ब्लेम जो आहे तो टोटली गृह खात्यावर आहे. गृह खात्याचा कुठलाही वचक राज्यावर राहिलेला नाहीये. आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहता देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि राजीनाम्याची मागणी मी करते, आपण सगळ्यांनी केली पाहिजे. वाढती गुन्हेगारी पाहता गृह खात्याचा राजीनामा हा झालाच पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराय.